तुम्हाला तुमच्या वर्गातले बॅक बेंचर्स आठवतायत, ज्यांच्याकडे कोणाचंच लक्ष नसायचं. बॅक बेंचर्स म्हटलं की मस्तीखोर असा शिक्का कायमच त्यांच्यावर लावला जायचा. पण देशातलं एक असं राज्य आहे, जे आता चित्र बदलू पाहतंय. कसं ते सांगते. शिक्षणात ज्या राज्याचे स्थान अव्वल आहे, त्या केरळमधूनच या क्रांतीला सुरुवात झालीये. बॅक बेंचर्सची संकल्पना मोडीत काढत तिथल्या शाळांमध्ये आता वर्गात बसण्यासाठीच रचना बदलली जातीये. एक उभ्या ओळीत बेंचेस मांडले की आपोआपच कोणाला तरी शेवटच्या बाकावर बसावं लागणार. म्हणूनच इथल्या शाळांमध्ये एका ओळीत बेंचेस मांडण्याऐवजी यू आकारात किंवा सेमी सर्कल असे बेंचेस मांडून विद्यार्थ्यांना बसवलं जातंय. तुम्ही म्हणाल याने काय साध्य होणार? तर या रचनेमुळे आता प्रत्येक विद्यार्थी हा फ्रंट बेंचरच राहील आणि सेमी सर्कलमध्ये मध्यभागी उभं राहून शिक्षक शिकवतील तेव्हा त्यांचंही प्रत्येक विद्यार्थ्यांकडे समान लक्ष राहील. शिक्षकांचा प्रत्येकाकडे थेट लक्ष असेल तर विद्यार्थ्यांचा अभ्यासातला सहभाग आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतील. हा यामागचा उद्देश. स्थानार्थी श्रीकुटन नावाच्या एका मल्याळम चित्रपटातून प्रेरणा घेऊन केरळमधल्या अनेक शाळांनी हा बदल करायला सुरुवात केली आहे. या चित्रपटात दाखवलं गेलंय की वर्गातील रचनेत केलेला एक छोटासा बदल विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आणि शैक्षणिक प्रगतीवर किती सकारात्मक परिणाम करू शकतो. हीच आता इथल्या शाळा प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देत आहेत. वरवर पाहायला गेलं तर हा बदल फक्त बाकांसाठी जागा बदलली गेली असं वाटेल, पण शिक्षण व्यवस्थेतील दृष्टिकोनात प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी देणारं हे एक मोठं आणि स्वागतार्ह परिवर्तन आहे. तुम्हाला काय वाटतं? हा प्रेरणादायी बदल आपल्या शाळांमध्ये व्हायला हवा का? कमेंटमध्ये नक्की सांगा.